यशस्वी हो. शिराळकर घराण्याची शान वाढवूनच आता घरी परत यायचं. बाई की ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. जा, मैदान मारूनच यायचं आता. आई तू येतेस ना सोबत? हा येणार आहे ना. अरे काय फॅक्टरीचं काम आहे थोडस, ते करून मग मी येते. तुम्ही वा पुढे. बर पैलवान जग्या चला आपण निघूया. हा चला. पाया पड. येतो. हो यशस्वी हो. मी जरा पाणी आणतेस का ग? घसा जरा कोरडा पडलाय माझा. हा मम्मा एवढा समजा ऍडवाइस करून बी वजन कसं काय भरलं? काय? अरे एवढं समज करून बी तिचं वजन भरलंच कसं? सुनबाई एक काम धड झालं नाही तुझ्याकडनं. अरे मग काय उपयोग आहे तुझा त्या घरात असून? ठेव आता फोन. कसं कवा कवा आमसनी तुमच्या डोसक्यावरच डाऊट येतो. कांचन मोहिनींच्या वरती ट्रस्ट ठेवलं. जिकडे ते आहेत तिकडे सायलेंट मोडवर नेटवर्क जाम आपलंच होणार माहित होतं आमस. त्यामुळे अगोदरच आम्ही वेगळा प्लॅन बनवून ठेवलाय. कसला प्लॅन? वजन भरू देत नाहीतर काय बी होत. पैलवान प्राजक्ता कुस्तीची मॅच जिंकणार नाही. आखाड्यात जसा तिच्या नवऱ्याचा निकाल लावला होता ना, आता तशीच गत तिची करणार. त्या पैलवान प्राजक्ताची कुस्ती कायमची संपून टाकवा. मग तिला समजेल आपल्याशी पंगा गावात दंगा. शकू, ए शकू, अगं चल की लवकर, उशीर होतोय आपल्याला जायला. अहो आले, किती घाई करताय? आवरू द्या की जरा. अगं उशीर होतोय जायला. चला चल. ओ पप्पा मला पण यायचंय तुमच्या सोबत. अरे चल की मग लेका, तुला कोण नाही म्हणले? निलू तू येणार असेल तर तू बी चल. काय काय चाललंय? काय मिसळीच्या गाड्यावर जायला एवढी लगबग? आणि राजा महाराजा येणार आहे का मिसळ खायला? अहो ते मिसळीच्या गाड्यावर नाही चाललेत. ते आज राजूच्या कुस्तीची मॅच आहे ना व, तिकडे निघालेत समजे. शकू चल. काय होणार एवढ्या लगबगीने जाऊन? तुमची लेग सामना हारणारच आहे. जावई बापू, माझ्या प्राजूसाठी कुस्ती तिचा श्वास आहे आणि त्याच कुस्तीसाठी आयुष्यभर एवढी झटली. आयुष्यात पहिल्यांदा तिच्या सासूबाईंनी तिला कुस्ती खेळायला परवानगी दिली. तेव्हा ती ही स्पर्धा जिंकायसाठी जीवाचं रान करून खेळल आणि जिंकल, खात्री आहे. जावई बापू, तुमच्या पुढे मी हात जोडतो. तुम्हाला जर आशीर्वाद देता येत नसतील ना तर नका देऊ, पण निदान नाट तरी लावून. हो सासरे बुवा, अहो माझ्यासमोर कसले हात जोडताय? तिच्याशी तुमच्या लेकीचा सामना आहे ना, तिच्या हातापाया पडा आणि सांगा तिला, बाई माझ्या लेकीला जिंकू दे. बघू जिंकू देती का ते. निलू दीदी तुझा फोन दे का जरा. दाजी वाजता त्यांना सांगतोच की त्यांच्या पट्टीबद्दल काय बोलायलेत ते. ए पिंड्या, अरे चेष्टा केली मी. एवढं बी उमजत नाही बाई तुला. सासरे बुवा जावा तुम्ही आणि तिची विजयाची मिरवणूक घेऊनच परत या. अहो मी सांगतो आपली प्राचीच नक्की जिंकणार आहे बघा.
राम राम कोल्हापूरकर. अतिशय मानाच्या अशा कोल्हापूर सवाई कुस्ती स्पर्धेमध्ये जमलेल्या तमाम पैलवानांचं, त्यांच्या वस्तादांचं आणि तुम्हा सर्व कुस्ती प्रेमींचं भरभरून स्वागत. टाळ्या. पंचांनी लॉट्स पाडलेले आहेत आणि पहिलाच सामना होणार आहे. हात कणंगल्याची पैलवान राधिका घाग अन पाचगावची पैलवान कोल्हापूरची शान पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर यांच्या. टाळ्या. दोन्ही स्पर्धक मैदानात आलेले आहेत आणि आता सामन्याला सुरुवात होत आहे. नमस्कार मंडळी, तर तुम्ही बघताय कोल्हापूर सवाई स्पर्धेची पहिली मॅच सुरू झालेली आहे. काय चिन्या? एक नंबर. शाबाश पैलवान, शाबाश शाबाश शाबाश. बरोबर आहे प्राच्या, बरोबर आहे. हा दोन्ही पैलवान तोडीस तोड खेळतायत. घड्याळाचा दोलक ज्याप्रमाणे कधी इकडे तर कधी तिकडे असं डोलतोय, त्याप्रमाणे हा सामना कधी प्राजक्ताच्या बाजूने तर कधी राधिकाच्या बाजूनं. शाबाश पैलवान, शाबाश शाबाश शाबाश. तुम्ही बघू शकता पैलवान प्राजक्तानं घेतलेली आहे मजबूत पकड. भारी भारी. काय वाटतं मंडळी, कोण जिंकणार हा सामना? शाबाश. आणि अशा प्रकारे पैलवान प्राजक्तानं केलेली या सामन्यात सरशी आणि केलाय सामना आपल्या नावावर. शाबाश पैलवान, एक नंबर प्राजे. अशीच खेळ. अभिनंदन तुझं. काय मॅच खेळा वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन. माझ्याकडून ना वहिनी. तायडे कॉंग्रॅच्युलेशन. काय भारी खेळलीस. हे घे. आई कुठे? त्या अजून आल्या नाही. नाही ना, कवाधरनं फोन करायलोय मी, फोन बी उचला ना. ठाऊक का? तुम्ही परत एकदा फोन करून बघा की. आई, कुणाचा फोन आहे? ओ माय गॉड, वीरू भाऊजी. आई, वीरू भाऊजी कॉलिंग. व्हाय नॉट आन्सरिंग? उचला की फोन. मॅच बघायला नाही जायचंय तुम्हाला? जायचं की नाही हे माझं मी ठरवेन. तुम्ही तुमच्या कामाला लागा. जा. आई फोन का उचला ना झाली? हा वीरू भाऊजी. विनोयनी, आई निघाली का? नाही, त्या इथेच आहेत अजून. अहो मग तिला सांगा की निघायला. अहो सामने सुरू झाले तिकडे. त्यांची काही इच्छा दिसत नाही मॅचला यायची. नाही म्हणतायत. काय? ठीक आहे, मी बघतो.
म्हणले आई? ती फॅक्टरीच्या कामात जरा बिझी आहे, निघाली आहे थोड्या वेळात, येईलच ती. तू पुढच्या राऊंडच्या तयारीला लाग. आता लॉट पडतीलच, बघूया कोण येतंय समोर. दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्यात कुपवाडची पैलवान गीता घोडके हिच्या समोर आव्हान आहे आपल्या पाचगावच्या पैलवान प्राजक्ता शिराळकर यांचं. वस्तात पुढल्या राऊंड साठी नाव पुकारलंय माझं. आई कवा येते? ती येईलच, तू तर मैदानात चल. नो अंदाज मम्मा, पण मला काही वाटत नाही आई काय मॅचला जातील म्हणून. हे तर सरप्राईजच आहे की लाडक्या पैलवान डाटराफलाच्या कुस्तीच्या मॅचला मदराफलाची ऍबसेंटी. मम्मा मला काय वाटते आईना ठाऊकच असणार आहे. प्राजक्ता काही ही मॅच विनिंग होत नसती, ती हारणारच आहे. नाही, प्राजक्ता हरायची नाही, ती जिंकणारच. हाऊ यू कॉन्फिडन्स मिने? प्राजक्ता चांगली पैलवान तर आहेच, पण त्याहून चांगली माणूस बी आहे. ती आपल्याला कामात मदत करत होती म्हणून तिचं वजन भरत नव्हतं. शेवटी भरलंच की नाही बरोबर. चांगल्या माणसांसोबत चांगलंच होतं. मला ठाऊक आहे प्राजक्ता नक्की जिंकणार बघा. पहिल्या सेमीफायनल मध्ये कराडची पैलवान रुखसार तांबोळी हिनं बाजी मारत आपली जागा फायनल मध्ये पक्की केलेली आहे. आता बघूया तिला आव्हान द्यायला तिथपर्यंत कोण पोहोचतंय. अंबोलीची पैलवान प्रेरणा पवार की पाचगावची पैलवान प्राजक्ता शिराळकर? प्राजे तुला जपून खेळायचंय. काय झालं? अरे तू तर म्हणला होता ना समधी तयारी करून ठेवली म्हणून. काय हे काय चाललंय मग? काका साहेब, एखाद्याला पाडायचं असेल ना वर उंचावर नेऊन पाडायचा, म्हणजे कसं आयुष्यात परत कधीच तो माणूस उठत नाही. वर उंचावर न पाडला ना लय बेदम मार लागतो, समोरचा माणूस नेस्तानुभूत होऊन जातो. त्या पैलवान प्राजक्ताची पण आता तीच गत होणार आहे. अपेक्षेप्रमाणे अत्यंत अटीतटीचा हा सामना. दोन्ही पैलवान जीवपणाला लावून एकमेकाला भिडलेले आहेत आणि त्याचं कारण बी तसंच आहे. कारण जो जिंकल तो जाईल थेट अंतिम फेरीत. आणि अशा प्रकारे सेमीफायनलची विजेती ठरलेली आहे दमदार तडफदार पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर. वस्तात अजून आई आल्याच नाहीत काय? आणि उद्याच्याला रंगणार आहे अंतिम सामना कराडची पैलवान रुखसार तांबोळी आणि पाचगावची पैलवान प्राजक्ता शिराळकर यांच्यात. तर उत्सुकता हेच बघण्याची आहे की कोण ठरणार कोल्हापूर सवाई. तर मंडळी, उद्या आपण भेटूया फायनल मॅच मध्ये. पुन्हा एकदा विजेत्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. पैलवान आता घरला जाऊया. उद्याच्या सामन्यासाठी आराम होणं बी गरजेचं आहे. चल. आई आपल्या प्राजक्ता वहिनी सेमी फायनल मॅच जिंकल्या. आता उद्याच्या डायरेक्ट फायनल. काय सांगतोस काय?
अरे पण प्राजक्ता कुठे आहे? हे काय आलेच? प्राजक्ता, मला खात्री होतीच तू नक्की जिंकणार. तुम्हाला सबूत देऊनच गेलते ना मी. पण आई, तुम्ही का नाही आला? तू जिंकलीस ना, फायनलला पोहोचलीस, ते महत्वाचं आहे. हो पण आई, तुम्ही असता तर आणखीन जास्त पॉइंटनी जिंकले असते ना मी. अगं तसं काही नसतं, तुझ्या धमक आहे ना म्हणून तू जिंकलीस. हे बघ, आता उद्या जिंकूनच घरला परत यायचं. हा, म्हणजे तू उद्या बी नाही येणार फायनल बघायला बी? आई, असं कसं चालेल? का नाही आई? उलट उद्याच्याला तर तुम्ही मला समोर पाहिजे म्हणजे पाहिजेच. अगं मी असले काय नसले काय फरक पडतोय? आई, काय झालंय? एवढी कसली काळजी वाटायली? मला फक्त काळजीच वाटत नाही, मला खरं तर भीती वाटते. मी तिकडे यायचे आणि काहीतरी विपरीत घडायचं. काय बी? हे असलं कसलं खूळ डोसक्यात घेतलंयस तू? आई, तुम्ही समोर असाल तर बळ मिळेल मला, माझा धीर वाढेल. अगं कशाला पण? माझ्यासाठी तरी तुम्हाला यावंच लागते. तुम्ही आल्या बिगर मी आखाड्यात उतरणारच नाही. हा बरोबर आहे वहिनी तुमचं. आई, तुला यावंच लागतंय. हा, आणि तसं बी वहिनी मॅच जिंकल्यावर अकादमीची घोषणा तुलाच करायची ना काय? आणि आपल्याला वहिनीची मिरवणूक बी काढायची. तेव्हा तू नसून कसं चालेल? आई, तुम्हाला यायचंच आहे. तुमच्या आशीर्वादा बिगर मला कंच बी यश अपुरच असणार आहे. मी नक्की येणार. बोल. व्हॉट बोलू अंकल साहेब? हा, प्राजक्ताचा रिझल्ट लावणार होता तुम्ही, पण ती तर फायनलला पोचलीये. इकडे घरात तिच्या मिरवणुकीची तयारी चालू आहे आता. अरे त्यासनी लाख तयारी करू देत, इकडं माझी बी समधी तयारी झाली आहे. आता त्या प्राजक्ताची मिरवणूक नव्ह, तिच्या स्वप्नांची आणि शिराळकरांच्या इज्जतीची तिरडी निघणार आहे. आणि आता सर्वांना त्याची उत्सुकता लागलेली आहे. तो क्षण आलेला आहे. कोल्हापूर सवाई कुस्ती स्पर्धेचा महिला गटाचा अंतिम सामना जो रंगणार आहे कराडची पैलवान रुखसार तांबोळी आणि पाचगावची पैलवान प्राजक्ता शिराळकर यांच्यात. टाळ्या. विजयी भव. तू ही कुस्ती जिंकल्यावर आपल्याला आपल्या अकादमीची घोषणा करायची. लक्षात आहे ना तुझ्या? वय की ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. आपल्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणजे आज हा अंतिम सामना बघण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत मातोश्री गृह उद्योगाच्या सर्वेसर्वा श्रीमती ललिताबाई शिराळकर. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्टेजवर स्वागत करूया. योगायोगाची गोष्ट म्हणजे आजच्या अंतिम सामन्याची स्पर्धक प्राजक्ता शिराळकर ही ललिताबाईंचीच सून आहे. तिच्याबद्दल 2 शब्द बोलावेत अशी विनंती मी ललिताबाईंना करतो. नमस्कार कोल्हापूरकर. कुस्ती ही तर कोल्हापूरची ओळख आहे, शान आहे. पण खरं सांगायचं तर सुरुवातीला या प्राजक्ताच्या कुस्तीच्या विरोधातच होते मी. पण तिची जिद्द, तिची कुस्तीची आवड, त्याच्यातली तिची धमक
याच्या जोरावर तिनं मला माझं मत बदलायला भाग पाडलं. आज अभिमानानं तिचा हा कुस्तीचा सामना मी बघायला आले. माझ्याकडनं तिला खूप खूप शुभेच्छा. ही स्पर्धा तिनं जिंकावी असं मनापासून मला वाटतं, कारण ती जिंकल्यावर आज एक मोठी आणि महत्वाची घोषणा मी इथे करणार आहे. पण त्या अगोदर आपण सामन्यांना सुरुवात करूया, नाही का? आता आपण सामन्याला सुरुवात करूया. दोन्ही पैलवानांनी आखाड्यात यावं. ऑन प्राजक्ता. आणि या ठिकाणी आता सामन्याला सुरुवात झालेली आहे. पंच, अहो कानावर मारलं तिने. फाऊल हात, तिला फाऊल द्या ना. अहो फाऊल आहे. पण असं मारायला अलाउड नाही. नाही. पैलवान प्राजक्ताची ही आक्रमक चाल. आणि पंचांनी दिलेला आहे फाऊल. विरू, अरे अहो पंच खेळाच्या नियमात बसत नाहीये. चुकीचं आहे. अहो फाऊल आहे, हा फाऊल आहे. फाऊल केला ती. अहो परत फाऊल आहे हा. बघताय ना तुम्ही, हा पण फाऊल आहे. नाही म्हटलं ना. अहो फाऊल आहे हा, फाऊल द्या ना तुम्ही. अहो सोडवा त्यांना. फाऊलवर फाऊल करते ती. काय माणूस आहे. अहो चिटिंग चालली आहे सरळ सरळ.
करते ती मगासपासनं. तिला द्या ना वॉर्निंग तुम्ही. काय चाललंय हे? फाऊल घ्या, पायावर पाय देऊ राहिलेत. अहो पंच बघा ना, फाऊल चाललाय. नाही सोड माझं पाय. आई ग पंचाव बघा ना. नाही म्हटलं ना. कवापासून पाय देते ते पंच. तुम्ही पुढे येऊन बघायला पाहिजे होतं ना. किती वेळा तिने फाऊल केला. हो हो अहो ऐकून तरी घ्या. आ! गुद्दा मारला तिने पोटामध्ये. मगापासून ती फाऊल करते. तुम्ही हात तरी फाऊल द्या. अहो असं कसं नाही नाही म्हणताय तुम्ही. तुमच्या समोरच तर मारला ना. तुम्ही बघितलं ना, पोटात गुद्दा सरळ सरळ मारला. हाच असतोय का गेम? पोटात गुद्दा मारला तुम्ही नाही म्हणताय सरळ सरळ. फाऊल द्या ना. वा पट्टी वा, शेवटी अस्सल पैलवानच जिंकली. छोट्या पैलवानाचा डाव खल्लास. अशी कशी काय तिला विजेती केली तुम्ही? माझ्या प्रत्येक हालचालीवर फाऊल दिलाय यांनी. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. अहो सरळ सरळ पार्शालिटी चालवली आहे. हे बघा, मी दिलेला निर्णय हा अंतिम आहे. वाद घातला तर कारवाई करावी लागेल. मी वॉर्निंग देतोय. तुम्हाला काय कारवाई करायची ना ती तुम्ही करा. मी नाही घाबरत. डोसकं फिरल्यावानी माझ्या प्रत्येक डावाला फाऊल दिलाय त्यांनी. ह्याला काय अर्थ आहे साहेब? ती चुकीची खेळली तरी मलाच बोलले ते. हे बघा, मी शेवटची वॉर्निंग देतोय. तुम्हाला पंच कोणी केलं हो? का तिकडे बी तुम्ही पैसे देऊनच पंच झाला आणि आता इकडे पैसे घेऊन तुम्ही निकाल देताय? पंचांचा निर्णय अंतिम असून तो अमान्य करणं आणि पंचांशी वाद घालणं याबद्दल पैलवान प्राजक्तावर कडक कारवाई होत आहे. पैलवान प्राजक्तावर कुस्ती खेळण्यासाठी घालण्यात येत आहे 3 महिन्यांची बंदी. ओ शिराळकर फॅमिली, काय छोटे शिराळकर, कॅमेरामॅन ऑफ कोल्हापूर. मोबाईल कुठे आहे तुमचा? नको तेव्हा हातात असतो ना, काढा की बाहेर. ते काय करता, लाईव्ह स्ट्रीमिंग करा. कळू द्या अख्ख्या जगाला कोल्हापूर सवाई कुस्ती स्पर्धेचा जल्लोष कसा असतोय. पैलवान रडताय कशाला?
तुझ्याच नावानं बॅनर केलते आम्ही. पैसे वाया गेले आमचे, आता काय चालायचंच. पण एक सांग, दुसऱ्याचा विजय साजरा करणं, त्याचं कौतुक करणं म्हणजे खरी स्पोर्ट्समनशिप असती. वस्तात सांगितलं नाही का तुमच्या पट्टीला? अयो, लयच वाईट झालं बघा. नुसती सामना नाही हरली, कुस्तीचा खेळच आता बंद झालाय. आणि ते बी 3 महिन्यांसाठी. आता कसं व्हायचं? आता तरी शाने व्हा आणि आमच्याशी पंगा घेणं सोडून द्या. आता तुम्हासनी समजलं असेलच, आपल्याशी पंगा, गावात दंगा. ब्रेकिंग न्यूज आहे. प्राजक्ता मॅच हरली. येस, प्राजक्ता लूजर. अगं मी लाईव्ह मध्ये बघितली ना मॅच, तिथंच कळलं. मम्मा इतकंच नाही, तर पुढच्या 3 महिन्यांसाठी प्राजक्ताला मॅच खेळायला बंदी. टोटली बॅड. येस मम्मा, लईच साइड बिझनेस करून घेतलं होतं ना आईंना. आता येऊच देत सगळ्यांना. सगळ्यांची तोंडच बघायची आहेत मला, कशी झाली आहेत सायलेंट मोडवर नेटवर्क चॅट. मंडळी आली वाटतं. वेलकम वेलकम प्राजक्ता, वेलकम. तुझ्यासाठी की नाही आरतीचं ताट रेडी स्टेडी गोच ठेवलंय मी. पण मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या लवकर रिटर्न तिकीट घरला याल म्हणून. नाही म्हणजे अख्ख्या गावात ना मिरवणूक काढत रिटर्न तिकीट घरला यायचं म्हणजे लेट होणारच की काय मम्मा? Where is मिरवणूक? Oh my God, no मिरवणूक. Anyways प्राजक्ता, no मिरवणूक तर no मिरवणूक. एवढं काय त्यात, नाही का? What happened, पैलवान? Why you crying? Oh, that is आनंद अश्रू, right? I know. Very very emotional. Come shit प्राजक्ता, तुला ओळखते हा. वहिनी, तुम्हाला ठाऊक नाही का काय झालंय ते? What happened भाऊजी? प्राजक्ता वहिनी मॅच नाही जिंकू शकल्या. What? प्राजक्ता मॅच हरली? How possible? प्राजक्ता, एवढी व्हेरी हार्डवर्क तालीम केलती तू. एवढा व्हेरी हार्डवर्क डाएटचा खुराक केलता ग. व्हेरी टॅलेंटेड, व्हेरी डॅशिंग प्राजक्ता. तरी ती मॅच हारली. हाऊ? अहो त्या पंचानं फुकणीच्यानं घोळ घातलाय सगळा. त्यानं चिटिंग केली. वहिनींची काही बी चूक नसताना फाऊलवर फाऊल दिलाय तिनं, म्हणून झालंय हे सगळं. ओ शॅड.
नाव पण आता कुस्ती लुजिंग झाल्यानंतर असंच वाटणार ना व? पिल्या तुला ती स्टोरी आठवती का स्कूल डेज मधली? फॉक्सच्या कोल्ह्याला द्राक्ष आंबटची वाकडीच. नो मम्मा, कोल्ह्याला नाचता येईना अंगण वाकडं असं आहे ते. पण नो प्रॉब्लेम, एक मॅच हरली म्हणून काय झालं, पुढची तर विनर होशीलच की काय. वहिनींच्या वर 3 महिने मॅच खेळायला बंदी घातली. व्हॉट? एक मिनिट, चिटिंग पंचानं केली का हिनं केली? नाही म्हणजे वाय हिच्यावर बंदी? व्हॉट इज प्राजक्ता? एवढ्या आग्रहानं तू आईंना मॅच वॉचमन करायला घेऊन गेलीस आणि आई आई तुम्हाला हे सगळं बघावं लागलं. सिन्सिअरली व्हेरी बॅड. नाही तुमचं बॅड लकच नशीब आहे बघा. खरंच रियालिटी म्हणतात ना, शिराळकरांच्या घराण्याला कुस्तीदार जीनच नाही. बास कांचन, दुःखी माणसाला धीर द्यायचा सोडून त्याच्या जखमेवर मीठ कसलं चोळतीयस? प्राजक्ता फक्त एकच मॅच हरलीये, अख्खा आयुष्य नाही हरलीये ती. आयुष्यभर ज्या क्षणाची वाट बघितली मी, ज्या सपनासाठी जीव तोडून तयारी केली, तिकडेच हारले मी. मग त्या समध्या मेहनतीचा काय फायदा? खरंच हारले मी. प्राजक्ता, 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 पैलवान अगं अशी खचून जाऊ नकस. आम्ही समजे होतो तिथं, आम्ही बघितलंय काय झालं ते. लई भारी खेळत होतीस पैलवान, तुला हरवणं अशक्य झालं बघ. म्हणूनच त्या पंचानं असा चिडीचा डाव खेळला. आणि जिकडे आपल्याला ठाऊक आहे की आपलं काहीही चुकलेलं नाही, तिकडे आपण अजिबात मागं हटायचं नाही, आपली बाजू सोडायची नाही. अशी जिद्दीनं लढणारी प्राजक्ता माझी सून आहे, त्याचा मला अभिमान आहे. पण असं रडून काय होणार आहे प्राजक्ता? त्यांनी आपल्यासोबत चुकीचं केलंय. त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर परत जोमानं लढायला हवंय, हो की नाही? परत कुस्ती खेळायची संधी मिळायला तर पाहिजे ना. ती मिळणार 3 महिन्यानंतर. मी जर मॅच जिंकले असते तर आज तुम्ही आपल्या अकॅडमीची घोषणा केली असती. ते राहिलं दूरच, माझ्या वाट्याला आली ही बंदी. नशिबानं दुसरी कुठली जरी शिक्षा दिली असती ना, तरी ती मी भोगली असती. पण आपल्या आवडत्या गोष्टींपासून रोखणं कोणी कसं काय सहन करत? त्याचा त्रास होणारच आहे मला. हे बघ पैलवान. प्राजक्ता, पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकरच्या पराभवाच्या निमित्तानं चेअर्स. चेअर्स. चला, बऱ्याच दिवसांनी आपण जिंकलो आणि शिराळकर हरली. काय तोंड झाली होती एकेकाची. लय जाक वाटलं एकदम. काकासाहेब आम्हाला नाही वाटलं छान.
त्यावारी मागच्या वेळेला खड्यात पायाचं हाड मोडलेलं तेव्हा कसला आवाज आलेला, खडा मागोमाग ओरडली होती आ करत. असलं काहीच नाही घडलं. कारण त्यावेळी आपण वर्मावर गाव घातलाय जयराज. जखम काळजावर दिली, दिसत बी नाही आणि लवकर भरून बी येत नाही. तिचा माज उतरलाय आज, माज. परत आपल्या समोर मान वर करून याची हिंमत बी करायची नाही. कसं आहे, लई चेंगट आहे ती. काय बी करून परत आखाड्यात येणार म्हणजे येणारच. अरे येऊ दे की, जितक्यांदा यायचं तितक्यांदा येऊ दे. तितक्यांदा तिला तशीच हरवू आपण. तिची धमक अशी सोलून काढू, ती परत उभारायची हिंमत उरायची नाही तिच्यात. करून टाकू तिचा पत्ता कायमचा कट. प्राजक्ता, चल जेवून घे. चल, भूक नाही मला. अगं, जेवणावर राग काढून काय होणार आहे सांग. पैलवान उठ, चल. एवढा व्यायाम खुराक काय असं तोंड पाडून बसायला केलंय वय? एवढा खुराक, एवढा व्यायाम करून तरी कुठं फायदा झाला. हात चांगली वेळ दोन्ही गेला हातात. अगं, असं काय करतेस वेड्याबाई? प्रश्न फक्त 3 महिन्याचाच आहे ना. बघता बघता निघून जातील ते 3 महिने. माझ्यासाठी एक एक घटका एक एक वर्षासारखे आहे आई. ह्यात जर मी जिंकले असते तर आपल्या अकॅडमीचं काम पुढे गेलं असतं. माझ्यामुळे 3 महिन्यांसाठी काम रखडलं, मामांजींचं सपान रखडलं. स्वतःचाच राग येतोय मला.